जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचं यंदा 339वे वर्ष आहे आणि आज संत तुकाराम महाराजांची पालखी जी आहे ती पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवते। सकाळपासूनच देहूनगरीमध्ये वारकरी जे आहेत ते राज्याच्या कानाकोपऱ्यातून दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। देहूनगरीमध्ये आल्यानंतर विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आपण पाहतोय की सगळे वारकरी जे आहेत ते भरल्या मनाने विठ्ठल रुक्मिणीचं इथं दर्शन घेताना पाहायला मिळत आहे। विठ्ठल रुक्मिणी मंदिराला आकर्षक अशी फुलांची सजावट जी आहे ती करण्यात आलेली आहे। बरोबर दुपारी 3:30 वाजता संत तुकाराम महाराजांची पालखी जी आहे ती पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवेल आणि आजचा पालखीचा मुक्काम जो आहे तो इनामदार वाड्यामध्येच पाहायला मिळेल। मात्र देहूनगरीमध्ये आल्यानंतर वारकरी भरल्या मनाने उत्साहाने संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं पादुकांचं दर्शन घेतात आणि पंढरीची वाट चालायला लागतात। आज सकाळपासूनच देहूनगरीमध्ये वैष्णवांची मांदियाळी जी आहे ती पाहायला मिळते। राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले सगळे वारकरी हे देहूनगरीमध्ये जमलेले आहेत आणि आज देहूनगरीमध्ये संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या निमित्तानं हे सगळे वारकरी जे आहेत संत तुकाराम महाराजांच्या मंदिरामध्ये येऊन दर्शन घेताना पाहायला मिळतात। बरोबर दुपारी 3:30 वाजता संत तुकाराम महाराजांची पालखी जी आहे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवेल। मात्र सकाळपासूनच सगळे वारकरी देहूनगरीमध्ये उत्साहामध्ये आणि आनंदामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन अभिजित पेशेसोनी प्रदीप कापसे, TV9 मराठी, देहू, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।